आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील जैतापूर नर्सरी ते हातनूर फाटा दरम्यानच्या खराब रस्त्याच्या प्रश्नावर स्थानिक युवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे। रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने गेल्या काही दिवसापासून आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या युवकांसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या रस्त्याची गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती। ठिकठिकाणी पडलेले खड्डे, चिखल आणि पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत होता। रस्त्याच्या कामासाठी स्थानिक नागरिक व युवकांनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र प्रत्यक्ष काम सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। याच पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांनी 19 ऑगस्ट रोजी हरणबारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। रस्त्याच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी अधिकाऱ्यांनी स्थानिक युवकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती। मात्र 18 ऑगस्टपर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर 19 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला होता। अखेर आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू केले। कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी रस्त्याचे काम केवळ तात्पुरते न करता दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने घेतलेल्या भूमिकेमुळे रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे। आता हे काम किती दर्जेदार होते आणि निर्धारित वेळेत पूर्ण होते का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। हा दिवस आपण 11 ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालय PWD ऑफिस आमदार साहेबांनी जायखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण रस्ता संबंधित निवेदन दिलं होता की आपण जर लवकरात लवकर रस्ता सुरू होणार नाही तर आपण डायरेक्ट 19 तारखेला तीव्र आंदोलन करू, रास्ता रोको आंदोलन। तर आज आपण संबंधित ठेकेदार येईल आणि रस्त्याना काम चालू करायला। हरणबारी हातनूर रस्ता हा T6 या हेड अंडर मंजूर होता। हातनूर गावाच्या ग्रामस्थांची कधीपासून हा रस्ता व्हावा याची मागणी होती। त्यांच्या मागणीनुसार आज आम्ही हा रस्त्याचं उद्घाटन केलं आहे आणि हा